नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. तुम्हाला जरा वेगळी गोष्ट दाखवतो. आपण मुंबई पुणे या ठिकाणी कसे सब्जी मार्केट असतात आणि आता मी एक विलेज गावामध्ये आलेलो आहे. सिंदेगा जिल्ह्यामधील बिरू म्हणून गाव आहे आणि मार्केट कसं आहे मस्त. आणि गव्हर्नमेंटनी यांना असं भाजीला सेपरेट म्हणजे बाजारमध्ये बनवून दिलेलं आहे. बघा, हे दगडाचे असे खांब आहेत, त्याच्यावर मस्त कौलं लावून केलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला हे भाजी मार्केट सांगा मला. इथं सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला, दैनंदिन वापराच्या संपूर्ण गोष्टी भेटणार. खूप गर्दी आहे आज मार्केटमध्ये. बघा, त्याचे तेल, साबण, मुली. इथं काहीतरी मासे ठेवलेत बघा, सुकलेले मासे. आणि खूप स्वस्त बाजार आहे. जे तुम्हाला मालदीवचा बाजार, मी तुम्हाला मालदीवचा बाजार दाखवला मी. तर तुम्ही आता हा सिमडेगा बिरूचा बाजार. मासे कसे सुकलेले ठेवलेले आहेत काय आयडिया नाही मला. हे बघा, सगळा किराणा माल. इथं हे बी ठेवलेलं आहे, काय म्हणतात त्याला, बियाणं विक्रीला ठेवलेले आहे. फळं भाजी बघा. आणि एकदम स्वस्त आहे, खूप स्वस्त आहे बाजार हा. हे का मिरच्याचे वाटा 5 रुपये वाटा असणार. कैसा है? क्या सब्जी है ये सादा है ना, ये सब गवतासारखी जरा सब्जी वाटती आहे. बघा, इथं आत्ता सुद्धा बटाटे 20 रुपये किलो आहे आणि 15 रुपये 10 रुपये किलो कांदे आहेत. कसा आहे स्वस्ताई. इंडियामध्ये स्वस्ताई बघितली, महागाई बी बघितली. कसं वाटलं मालदीव महागाई आणि भारतातली स्वस्ताई. लोक म्हणतात इंडियामध्ये लय महागाई आहे. अरे स्वस्त आहे इंडिया. पाकिस्तान, तिकडं श्रीलंका, बांगलादेश, इथे जाऊन बघा तुम्ही, खूप महागाई आहे. आणि आपल्या इंडियात बघा खूप स्वस्ताई आहे. ही भाजीचं मला कसं आहे हे बघा, टिकल्या टुकल्या काय पाहिजे ते भेटणार तुम्हाला. टमाटो 20 रुपये किलो आहेत. हे महाग आहे इथं जरा. मला कारले जरा वेगळी क्वालिटी आहे, 50 रुपये किलो. त्याचे 2 किलो भेटतात ते आपल्याला. ॲक्च्युली कारल्याची आपल्या इथं बी 70-80 रुपये किलो आहेत पुणे मुंबई साईडला. तर फ्रेश, अशी कशी फ्रेश भाजी आहे आणि शेतातून काढलेली आहे. फ्लावर आहे बघा, आहे ना, टमाटो. कसा वाटला बाजार मला सांगा तुम्ही. मस्त फुल भरलेला आहे बाजार आता. असा एकदम फुल बाजार भरलेला आहे बिरू गावाचा. कारले, घोसाळे काही भाजी संपत आली आता. हा, तर भरपूर भाजी भेटली आहे आपल्याकडे. सध्या 100च्या आसपास स्टुडंट आहेत. तर मी पहिल्यांदाच आलो या मार्केटमध्ये आणि तुम्हाला एक्सप्लोअर करतो. छान भाजी मार्केट आहे, स्वस्त आहे, खूप महत्त्वाचं आणि फ्रेश आहे. तुम्हाला एवढी फ्रेश भाजी म्हणजे आज काढली किंवा काल काढली आणि आज आपल्याला भेटली, असं आपल्याला पुणे मुंबई साईडला भेटत नाही. आपल्याकडे येते ती 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी आपल्याला भेटते. तसं इथं एकदम फ्रेश भाजीपाला आहे. बघा, गर्दी किती आहे. एकदम जसं काही यात्रा भरल्यासारखी गर्दी आहे का नाही. असं आहे भाजी मार्केट. ह्या इथलं एक विशिष्ट आहे, आपल्या इथल्या खेडेगावामध्ये बी बाजार असतात तर ते स्वतःचे पाल स्वतः लावतात. पण इथं आहे ना, गव्हर्नमेंटने अशी सोय केली आहे बघा. सेपरेट बांबू लावून कौलाची कवर करून दिलेलं आहे की जिथं बसून माणसं आपली भाजीपाला विक्री करू शकतात. इकडे खाण्याचे पदार्थ आहेत बघा मस्त. प्रसिद्ध खाण्याचे पदार्थ म्हणजे तर समोसा आणि मैसूर बोंडा, जे हैदराबादला फेमस आहे ते मैसूर बोंडा. त्याच्यानंतर काहीतरी स्वीट प्रकार आहे, जसं अनारसे असतात तसं इथं आहे. परत बालुशाही एक स्वीट पदार्थ फेमस आहे इथं विकायला. वाटे, छोटे छोटे मासे आहेत. वडे तळलेत मस्त, गरम तळलेत वडे. भोपळा, घोसाळे, भेंडी, टमाटो, कारले, फरसबी नाही आहे ती, फरसबी आपण आहे आणि दुसरी 2 प्रकार आहेत त्याच्यात. मुळा. परत हे काय बघा, लसूण. आणि कपड्यांचे बी शॉप्स आहेत. कपड्याची क्वालिटी चांगली, तेवढी हाय क्वालिटी नसती, मीडियम रेंजमध्ये तिथं कपडे भेटतील तुम्हाला.
जसं विचार करू आपण ब्रँडेड पाहिजे की काय. पिशव्या, भाजीपाल्यासाठी पिशव्या आहेत, शेंगा आहेत मस्त. वा, शेवगा ह्याच्या शेंगा. गर्दी खूपच आहे आज इकडं. इकडे मी काय भाजी जरा अजबशी बघितली, जी मी पहिल्यांदाच पाहिली. काय म्हणतात त्याला मला बी माहीत नाही, पण बघू आपण तरी त्याला विचारून. एकदम वेगळा प्रकार आहे भाजीचा, काळा कलर. आता ते काळ्या मशरूम आहे बघा. आपलं कुठं आहे मार्केट? हां, भेंडी बघा मस्त. कशी दिली भेंडी? ते वो तोंडली ठेवली त्याची भेंडी आहे. ह्याला अरबी म्हणतात. म्हणजे छान असते, जी विटॅमिन भरपूर चांगलं असतं याच्यामध्ये. बटाट्यापेक्षा कोणाला खायचं असेल तर अरबी खात जा आणि सुरण खावा, बेस्ट. आणि इथं बघा भजे तळतात. भजे सामाशे तळतात ते मस्त गरम गरम. कसं वाटलं? मस्त आहे ना बाजार. आता हे बाजार मी खूप दिवसांनी मिस करणार आहे. आता परत मी पुढच्या आठवड्यात येतो आहे पुण्यामध्ये. तोंडले बघा जरा मोठ्या साईजमध्ये तोंडले आहेत. तोंडल्याची साईज थोडीशी मोठी आहे, पण ते मोठे नाही घ्यायचे, जरा पातळ असतात ते तोंडले घ्यायचे विकत. कारले कसे ठेवलेत कैसा? कसं आहे मार्केट? फुल भरलेलं आहे बघा. वा. आणि इथं कारल्याचे वाटे 10 रुपयाची एक, 4च वाटे उरलेत त्यांच्याकडे. तर आपण त्यांना घेऊन आमचे कोलिग जे रमेश उराव, तर माझ्याबरोबर त्यांच्याबरोबर आलो मी फिरायला, मार्केट फिरायला. कसं वाटलं सांगा. हां मस्त. चला, झारखंडचा बाजार बघून झाला आपला. बाजाराची स्वस्ताई तर बघितली. साड्या बिड्या बी भेटतात तिथं. जाऊ दे, त्याची किंमत नाही विचारते. कसं आहे, विनाकारण कोणाला त्रास नाही द्यायचा आपण. एखाद्या वाजता आपल्याला गिऱ्हाईक आलं ना, आपल्याला घ्यायचंच नाही. मी कशाला. हां, जय श्रीराम. चला, आता आपण बाजार बघितला. जय महाराष्ट्र. हां, पाऊस यायला लागला त्यामुळे आता जावं लागेल आपल्याला.